आता आपल्या राजगुरुनगरमधील लहान मुलांच्या भविष्याचा विचार करून सर्व सोयी सुविधांयुक्त क्लासरूम राजगुरुनगरमधील प्रीस्कूल पैकी एकमेव असं प्रीस्कूल जिथे मुलांना खेळण्यासाठी प्रशस्त प्ले एरिया, हायली क्वालिफाईड स्टाफ, मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा म्हणून अभ्यासासोबत उपलब्ध असलेल्या अनेक ऍक्टिव्हिटीज म्हणजे अशा अनेक गोष्टींसह उपलब्ध आहे सारा इंटरनॅशनल स्कूल। त्यामुळे आता आपल्या मुलांचा विकास होणार फक्त सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये। तर आजच आपल्या मुलाला किंवा मुलीला प्ले ग्रुप, नर्सरी, ज्युनियर केजी आणि सिनियर केजी मध्ये प्रवेश घ्या। आपला सारा इंटरनॅशनल स्कूलमध्ये संपर्क 7350508080। आमचा पत्ता समतानगर, राजगुरुनगर। खेड तालुक्यात आज एक अत्यंत गंभीर घटना घडली। या गंभीर घटनेत एका 3 वर्षीय बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आलेला आहे। अत्यंत आत्ताच्या घडीची ताजी बातमी आहे, ब्रेकिंग न्यूज आहे। खेड तालुका हा प्रचंड मोठा होत आहे। MIDC च्या भागात ही घटना घडलेली आहे। दक्षिण म्हाळुंगे पोलीस ठाणे, MIDC पोलीस ठाण्याची ही घटना आहे। खालुमरे गावची ही घटना आहे। फक्त 3 वर्षाच्या बालकावर लैंगिक अत्याचार करून त्याचा अत्यंत क्रूर पद्धतीने खून करण्यात आलेला आहे। आरोपी हा अल्पवयीन असून तो बिहारचा आहे। कदाचित अशा घटना फार कमी घडतात, मात्र ही जी घटना घडलेली आहे ती खालुमरे गावात घडलेली आहे हे मी आपल्याला सर्वप्रथम सांगू शकतो। पोलीस ठाण्याने दक्षिण म्हाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आणि आरोपीला 12 तासात अटक केली गेली। हे सुद्धा इथे महत्त्वाचं मानावे लागेल। भलेही 12 तासात आरोपीला अटक झालेली आहे, मात्र या सगळ्यांमध्ये असे गुन्हे घडतात कसे? कुणीतरी बिहारचा आरोपी येतो, तो अल्पवयीन असतो, तो कुठल्या तरी बालकावर, 3 वर्षाच्या बालकावर अत्यंत वाईट आणि क्रूर पद्धतीने लैंगिक अत्याचार करतो आणि त्या लहान बाळाचा खून करून, गळा चिरून त्याला कुठेतरी टाकून देतो। जर अशा घटना खेड तालुक्यात घडत असतील तर आपण काही मागच्या घटनांचा सुद्धा विचार केला पाहिजे। 1.5 वर्षापूर्वी खेड तालुक्यात एक घटना घडली होती। 7 आणि 8 वर्षाच्या 2 लहान मुलींवर राजगुरुनगर शहरात अत्याचार करून त्यांना मारलं गेलं होतं। ही घटना सुद्धा आपल्याला आठवत असेल। तेव्हा सुद्धा खेड तालुका, राजगुरुनगर शहर काही काळ बंद राहिलं होतं। मात्र जर आजच्या घडीला आपण हा विचार केला, पोलीस त्यांचं काम करतायत, कुणीतरी बाहेरच्या जिल्ह्यातून, माफ करा, राज्यातून येऊन बिहारी आरोपी आपल्या तालुक्यात येऊन नाही त्या चुकीच्या घटना करतो आणि निघून जातो, किंवा तो बिहारला पळायच्या मार्गावर होता। आजच्या घटनेने एक गोष्ट अत्यंत महत्त्वाची मानावी लागेल। खेड तालुका हा प्रचंड मोठा आहे। MIDC मुळे अनेक बाहेरील राज्यातील युवक आपल्या तालुक्यात येत असतात, कामे करत असतात, पुन्हा जात असतात। मात्र या बाहेरील राज्यातील येणाऱ्या युवकांचा आपल्या तालुक्यात हिशोब लावणार कोण? यांची माहिती घेणार कोण? कुठल्याही पोलीस ठाण्यात गेलं तरी त्यांची पूर्णपणे माहिती आपल्या तालुक्यात, आपल्या पोलीस ठाण्यांना नाही आहे। राज्य सरकारचा, केंद्र सरकारचा हा नियम आहे की जर कोणी बाहेरील माणूस असेल तर त्याने त्या तालुक्यात संबंधित त्या जागा मालकाने सदर पोलीस ठाण्याला ही कल्पना द्यायला हवी। मात्र असे कुणीही नियम पाळताना दिसत नाहीये। 3 वर्षाच्या बालकाला आत्ता कुठेतरी खेळायचे दिवस होते, आणखीन 1-2 वर्षांनी तो शाळेत गेला असता। मात्र कुठल्या तरी आरोपीने त्याचा गळा चिरून खून केला आणि त्याच्याही आधी त्याच्यावर लैंगिक अत्याचार केले। हे कितपत ठीक आहे याचा आपण सर्वांनी विचार करायला हवा। सदर घटनेचे जे व्हिडिओ आहेत, त्या बालकाचं घर, ही घटना जिथे घडली ते व्हिडिओ सुद्धा मी माझ्या या व्हिडिओनंतर आपण पाहू शकता। या बातमीतच ते व्हिडिओ येतील। मात्र जी घटना घडलेली आहे ती आपल्याला डोळ्यात अंजन घालायला लावणारी आहे। राजगुरुनगर शहर असो, चाकण असो किंवा खेड तालुक्यातील कुठलीही पोलीस ठाणे असो, या सर्व चौक्यांनी आपापल्या परिसरात जी काही गावं येतील तिथे बाहेरचे लोक कोण आहेत याचा शोध घेऊन त्यांचे पत्ते गोळा करावेत। याच्यामध्ये अनेक रोहिंगे सुद्धा सापडतील हे मी खात्रीशीर पद्धतीने दाव्याने सांगू शकतो एक पत्रकार म्हणून। अनेक बांगलादेशी लोक आहेत जे खेड तालुक्यात वावरत आहेत, मात्र कुठल्याही पद्धतीचा मागमूस या पोलीस ठाण्यांना नाहीये। अत्यंत गंभीर घटना। सदर जो कोणी 3 वर्षाचा मुलगा आहे त्याला फोकस महाराष्ट्रातर्फे
आमची भावपूर्ण श्रद्धांजली. आणि भलेही पोलिसांनी 12 तासात या आरोपीला पकडले असेल, त्याला अटक केली असेल, मात्र तरीसुद्धा या घटना पुन्हा घडू नयेत आणि खेड तालुक्याचे पोलीस याच्याही पेक्षा आणखीन चांगलं काम करत, ही छोटीशी छोटीशी इच्छा, छोटीशी भावना व्यक्त करतो. माफ करा एखादा शब्द चुकला असेल. मात्र 3 वर्षाच्या मुलाच्या त्या खेळण्याच्या वयात त्याने हे कृत्य त्याच्या परिवाराला जे काही मिळालेलं आहे ते अत्यंत निंदाजनक आहे असे आम्हाला वाटते. फोकस महाराष्ट्रातर्फे पुन्हा एकदा या 3 वर्षाच्या बालकाला आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो आणि अशा आरोपींना तत्काळ फाशीची शिक्षा व्हावी अशी सुद्धा मागणी करतो. कोर्टाद्वारे, न्यायविधीद्वारे स्थापित कोर्ट योग्य तो निर्णय घेईलच, मात्र या घटना थांबायला हव्या, एवढंच खरं. कॅमेरामन वैभव वाघमारेसह सिद्धेश कर्नावट, फोकस महाराष्ट्र, राजगुरुनगर. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वास हीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण, वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स, प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ वेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.